तयार झालाय आपला घरातच बनवलेला कलिंगडाचा ज्यूस. चवीला अप्रतिम लागतो, एकदम थंडगार आणि शरीर थंड ठेवणारा आहे. नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? आता उन्हाळा लागलेला आहे आणि उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आपण बनवूया कलिंगडाचा ज्यूस. तर कलिंगडाचा ज्यूस बनवण्यासाठी इकडे मी मोठं कलिंगड घेतलं होतं. हे बघा, जवळजवळ 1 ते 1.5 किलो मी कलिंगडातील गर मी काढून घेतलेला आहे. इकडे आहे 1 मोठा चमचा साखर आहे. अगदी तुम्हाला गोड लागत असेल तरच साखर वापरा. आणि त्याच्यावरती मी 2 वेलची घातलेल्या आहेत. इकडे मी कलिंगडाचा गर हे बघा या पद्धतीने काढून घेतलेला आहे. आता मिक्सरला दळून घेणार आहोत. आता आपण कलिंगडाच्या फोडी भांड्यामध्ये घालूया. 2 ते 3 बॅचमध्ये दळावं लागेल, कारण भांड्यामध्ये एकदम बसणार नाही. तर आता मी दळून घेते. इकडे मी मिक्सरवरती कलिंगडाचा ज्यूस दळून घेतलेला आहे. आपण तो गाळून घेऊया. हे बघा या पद्धतीने मी गाळून घेतलेला आहे. आणि दळताना मी साखर घातली होती. साखर आणि वेलचीचे दाणे घातले होते, त्यामुळे आपला ज्यूस चवीला छान लागणार आहे. तर हे बघा, पाहू शकता आपला या पद्धतीने ज्यूस तयार झालेला आहे. किती छान दिसतोय बघा, नॅचरल कलर आहे. तयार झाला आपला घरच्या घरी एकदम फ्रेश आणि चविष्ट असा कलिंगडाचा ज्यूस. तुम्हीही नक्की बनवा, सगळ्यांना आवडणार. आणि आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. आता आपण ग्लासमध्ये सरबत ओतून घेऊया. हे बघा, खूप घट्ट आणि टेस्टी झालेलं आहे. मी थोडीशी साखर घातलेली आहे आणि वेलची घातली आहे, त्यामुळे आणखीनच छान झालेलं आहे आणि वासही खूप छान येतोय. तर तुम्हीही घरच्या घरी बनवा आणि घरातल्या सगळ्या मेंबर्सना खुश करा. घरातल्या घरात छान होतो, स्वस्तही होतो आणि एकदम फ्रेश.